विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी. पाहतात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. मी संतोष रोकडे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या समोर आहेत पारगाव जिल्हा परिषद सर्कलच्या लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई महादेव जाधव. ताईंच्या वतीने त्यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अगदी युवा नेते, त्याचबरोबर आमदार राहुलजी मोठे साहेब यांचे अत्यंत विश्वासू सेवेदार महादेव कोंडिबा जाधव. महादेवजी, तुमचं ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमात स्वागत. मला तुम्हाला मुद्दाम विचारायचं आहे की एक भूम दूध संघाचे कर्मचारी ते आता जिल्हा परिषद सदस्यपदी हा तुमचा राजकारणातला प्रवास आहे. तर नेमका हा प्रवास तुम्ही कसा केला? राजकारणात काय यावंसं वाटलं? नेमकं काय कारण होतं की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी राजकारणात यावंसं वाटलं? माझ्या इमानदारीमुळे, माझ्या सर्व स्वभावामुळे आणि माझ्या गुणामुळे मी राजकारणात माझ्या जवळच्या सहकार्याने मला राजकारणामध्ये आणलेलं आहे. बरं, कोणतं वर्ष नेमकं की तुम्हाला त्या वर्षी तुम्ही राजकारणात आलात? 2005 पासून राजकारणामध्ये आलो. बरं, एक दूध संघाचे कर्मचारी असताना मग अगदी नोकरी होती, पगार सुरू होता, राजकारण करता एक रिस्क असते, मग ही रिस्क तुम्ही काय घेतली? गावाच्या लोकांचा विश्वास माझ्यावर संपादन झाला आणि दूध संस्था चालवत होतो. दूध संघाचे दूध संस्थेचे चेअरमन माझ्या पत्नीच असल्यामुळं मला तो व्यवस्थित व्यवहार करता आला आणि लोकांचे दुधाचे पेमेंट मला वेळेवर देता आले. त्याच्यामुळं गावाच्या लोकांचा विश्वास बसल्यामुळंच गावाने मला पुढं केलं. म्हणजे दूध संकलन करत असताना कधीही मापात पाप केलं नाही? कधीही केलेलं नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं तुम्हाला झुकतं माप भेटलं. हो, कारण मापात पाप केलं असतं तर झुकतं माप भेटलं नसतं. एक राजकारणामध्ये आपण या ठिकाणी विजोरा या गावचं असं लोक म्हणतात की विजोरा गावचं एक जोरदार खंबीर असं नेतृत्व म्हणजे महादेव कोंडिबा जाधव. साहेब, मला आणखी विचारायचं की राजकारणामध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळा लोक टीका करतात, परंतु तुम्ही टीकेचे कधीही धनी झाला नाही किंवा लोकांनी कधी तुमच्या गलिच्छ टीका केल्या नाही. त्याचं कारण काय नेमकं? कारण आपल्या वागणुकीमुळं, राहणीमानामुळं आणि कामं करता वेळेस जवळचा लांबचा न पाहिल्यामुळं त्याच्यामुळं माझ्यावर कधीही टीका करत नाही. दुसरा एक खाजगी मला मुद्दा विचारायचा की महादेव जाधव म्हणजे विजोरा गावचं एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व, परंतु त्याहीपेक्षा तुम्ही या गावचे लाडके जावई आहात आणि तुम्ही तो मान पण ठेवला आहे की नाही? तर काय नेमकी परिस्थिती असते गावामध्ये? कशा पद्धतीने तुम्ही वागता, बोलता की जेणेकरून तुमच्यावर ही लोक इतकी माया करतात? माझी सासरवाडी ही गावातलीच मेटे कंपनीची असल्यामुळं मेटे कंपनीचे एकूण 100 कुटुंब आहेत. एकूण जे काही माझे सख्खे सासरे ते सगळे 100 माझे सासरे आहेत. 100 जी सासू आहेत, माझी एक सासू असली तरी मला 100 सासू आहेत. या पद्धतीने मी सासऱ्याचं आणि सासूचं मोठेपण दाखवतो. बरं, आणि असं म्हणतात की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, दुसऱ्यांना मान द्या आणि मान घ्या, की नाही? कारण त्या गोष्टी आपल्याकडे सुद्धा असणं गरजेचं असतं. जाधव साहेब, विजोरा गावचं नेतृत्व करत असताना आपण अनेक कामे केली आहेत, अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत. तर नेमकी काय आपण कामे केली आहेत? कारण तुमच्या सौभाग्यवती सुरेखाताई या तब्बल 2 वेळा सरपंच, आता तुम्ही 1 वेळा सरपंच, तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य आहात, ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे. तर नेमकी काय आपण कामे इथं केली ते सांगा. एक महत्त्वाचं काम असं केलं, ह्या गावामध्ये पाणी टंचाई एवढी होती, 1-1, 2-2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं. पहिल्यांदा पाण्याचा असा प्रश्न घेतला मी आणि असा घेतला की ती 2 महिन्यामध्ये गावाला पाणीच दिलं. भारत निर्माण योजनेमधून ती पाणी पुरवठा योजना 2007मध्ये मंजूर केली आणि व्यवस्थितरित्या पाणी पुरवठा केल्यामुळं पाण्याची टाकी सध्या पण अशी परिस्थिती निर्माण झाली, जी आमची पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्या विहिरीतच पाणी नसल्यामुळं थोडं अडचण यायला लागली. पहिली निवडणूक खरं तर उल्लेखनीय असते प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. तर तुमच्याकडे तुम्हाला पहिल्या निवडणुकीचा नेमका काय अनुभव आहे? पहिल्या निवडणुकीमध्ये माझे भाऊ प्राध्यापक बाळासाहेब जाधव हे म्हणले की राजकारणात नको, आपल्याला राजकारणामध्ये नको, पण आमदार भैया चेअरमन दूध संघाचे असल्यामुळं आणि त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळं
आमच्या गावातल्या लोकांचा विश्वास मी संपादन केल्यामुळं मला आत्मविश्वास वाढला. दूध संकलन करत असताना तुम्ही अनेक माणसांना जोडलं खरं तर त्या काळात, हो. है की नाही? तर असं म्हणतात की तोडणं सोपं पण जोडणं अवघड. पण तुम्ही हे जोडणं जे काम आहे तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने करून दाखवलं आहे. तर माणसं कशी आपण जोडली? माणसाचा विश्वास संपादन केला पाहिजे. म्हणजे विश्वास संपादन म्हणजे माणूस आपल्याकडे यायचं म्हणलं तर काय होतं, त्याची पूर्ण कामं आपण 100% काय काम करू शकत नाही. हो. पण जो मी जे कोणी माणूस आला आपल्याकडं त्यांची 99% कामं केली. 100% करू शकलो नाही, पण 99% कामं केलेली आहे. महादेवजी, राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी आवश्यक असतात? कारण बऱ्याच लोकांची अगदी हयात निघून जाते परंतु राजकारणात यश मिळत नाही. लोकांना वाटतं की पैसा असला म्हणजे यश मिळतं, परंतु हे साफ चुकीचं आहे. तर तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं की कुठल्या अशा बाबी आहेत की ज्यामुळे माणूस राजकारणामध्ये यशस्वी होतो? त्याचं राहणीमान, वागणं, सुखदुःखात सामील होणं, त्यांचा आर्थिक व्यवहार बी पाहणं, आणि नंतर पुन्हा इमानदारी, एखाद्याचं काम केलं तर पैसे न घेणं. पुन्हा गोरगरिबाच्या विजोरा गावातल्या आतापर्यंत 100 ते 150 कुटुंबाच्या इंदिरा आवास योजना असेल, आपलं इंदिरा हे, पुन्हा नंतर विधवा महिलाच्या परितक्त्याच्या पगारी, संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी, ह्या स्वतःच्या गाडीमध्ये जाऊन त्यांचं मेडिकल करणं, त्यांचं उत्पन्न काढणं, त्यांचे मंजूर झालेले पत्र देणं, या वयस्कर माणसाचा सुद्धा विश्वास संपादन झालं. महादेवजी, मला मुद्दाम अगदी विचारावं असं वाटतं की एक लोकांच्या दृष्टीने तुमचं कार्य करत उल्लेखनीय आहे. मुळामध्ये देवाचा देव महादेव, आणि या ठिकाणी या विजोरा गावचं जे आपण नेतृत्व करतायत, खरं तर महादेव जाधव या व्यक्तीनं कधीही या ठिकाणी काम करत असताना कधी दुजाभाव केला नाही. अगदी स्वतःच्या कर्मामध्ये देव पाहिला. तर तुमचं सामाजिक कार्य सुद्धा खूप उल्लेखनीय आहे. तर नेमकं काय सामाजिक कार्य करता की जेणेकरून तुमची एक वेगळी ओळख तयार झाली? सामाजिक कार्य कोणाचं लग्न असेल, सप्ताह असेल, पुन्हा नंतर गावातले काही जर कार्यक्रम असेल तर त्याच्यात पुढं होऊन आपण काम करतो. म्हणजे तिथं पंगत बसली, आपण हात बांधून उभं राहायचं नाही, तिथं वाढायचं सुद्धा काम करायचं. म्हणजे या दृष्टीने तुमचं एक सामाजिक कार्य नेहमी सुरू असतं का? कुठलंही लोकांचं सुख असेल, दुःख असेल, तुम्ही त्या ठिकाणी धावून गेले असतात. साहेब, मला आणखी मुद्दा विचारायचे की तुमच्या सौभाग्यवती सुरेखाताई महादेव जाधव या ठिकाणी पारगाव जिल्हा परिषद सर्कलच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या. तर एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने तुमच्या सौभाग्यवती काय कामे करत आहेत म्हणजे निवडून आलेल्या दिवसापासून? निवडून आल्यापासून दलित वस्ती सुधार योजनेची कामं केलेली आहेत. पुन्हा नंतर दवाखाना पारगावचं काम, पाणी पुरवठ्याचं 15 लाख रुपये तिथं बजेट टाकलेलं आहे. आणि मला ज्या गावाने लीड दिली या गावालाच निधी नाही, पण प्रत्येक गावालाच आमच्या मिसेसला निधी टाकायचं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी म्हणजे सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे. सर्वांना समान न्याय भेटला पाहिजे. आणि मी सुखापेक्षा दुःखाला जास्त सहभाग देतो. आणि आता भविष्यामध्ये काय कामे करणार दादा? भविष्यामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळं गावोगावी अधिग्रहण करणे, टँकरची व्यवस्था करणे, कारण सध्या दुष्काळाची परिस्थिती भयान आहे. 2-2, 3-3 किलोमीटरवर आज एका बोरचं पाणी जाते की उद्याच्याला दुसऱ्या बोरचं पाणी जाते. त्याच्यामुळं आज सकाळीच आमदार राहुल भैया मोठे यांना मी बोललो, बेडो मॅडमला त्यांनी सांगितलं, मी बोललो, तहसीलदार साहेबाला बोलले. त्यांनी म्हणले 2 ते 3 दिवसात टँकरची सर्कलमध्ये व्यवस्था करून देतो. तर या ठिकाणी आणखी मुद्दाम विचारावं असं वाटतं की भूम, परांडा आणि वाशी या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राहुलजी मोठे साहेब यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने एक उल्लेखनीय आहे. त्यांची कामंही उल्लेखनीय आहेत. आपण त्यांचे कार्यकर्ते आहात. तर साहेबांचं नेमकं काय कार्य आहे किंवा साहेबाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करायचे साहेबांच्या कार्याबद्दल? साहेबाचा स्वभाव एकदम मन मिळावा आहे. त्यांनी आतापर्यंत कोणत्या अधिकाऱ्याला असं कधी शिवीगाळ केलेली नाही आणि आवाज बोलतात. माझे नेते आमदार राहुल भैया मोठे असतील, ते माझ्यापेक्षा मोठे नेते,
ते मला जाधव साहेबाशिवाय कधीच बोलत नाही बरं. आणि त्यांचं एकदम मनमिळावू स्वभाव आहे. मग येणारी विधानसभा निवडणूक काय असेल, म्हणजे काय चित्र असेल? येणारी विधानसभा निवडणूक 101% आमदार भैयाच पुढचे सुद्धा आमदार असतील, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे खात्री वाटते? हो. पाहिले आपण की भूम परांडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार राहुलजी मोठे साहेब यांचं कार्य किती उल्लेखनीय आहे आणि त्यांचे कार्यकर्ते असले, त्यांचे निकटवर्ती असलेले महादेवजी जाधव ते सांगतायत की साहेबांच्या माध्यमातून मी चांगलं काम करू शकलो. पहिल्यापासूनच या ठिकाणी माझं जे राजकारण आहे ते साहेबांमुळे आहे आणि साहेबांमुळे मला अनेक कामे करता आली. आज या पारगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांच्या सौभाग्यवती सुरेखाताई महादेव जाधव या उत्तमपणे कार्य करत आहेत. अगदी जेवढे सर्कलमध्ये गावं आहेत त्या प्रत्येक गावाला निधी गेला पाहिजे, त्या गावामध्ये विकास गेला पाहिजे. गावागावात विकास झाले म्हणजे साहेबांचं कार्य तिथपर्यंत नेणं आणि या ठिकाणी जात धर्म पंथ पक्ष न पाहता आम्हाला कार्य करायचं आहे. येणारी विधानसभा निवडणूक आम्हाला जिंकायची आहे आणि आम्ही जिंकणारच आहोत असं पूर्णपणे आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी आपल्या समोर सुरेखाताई जाधव या सुद्धा आहेत. ताई तुमचंही स्वागत. ताई तुमचं पूर्ण नाव सांगा. सुरेखा महादेव जाधव. तुम्ही पारगाव जिल्हा परिषद सर्कलच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या. तर काय तुमची नेमकी कामं आहेत, काय कामं करतात, उल्लेखनीय कामं जी आहेत ती नेमकी कोणती आहेत? नेमकी सिमेंट रस्ते करणे, सिमेंट रस्ते असतील, पाणी असतील आणि किंवा लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवणं आहे की नाही. आज या ठिकाणी महिलांना पगार चालू. बरं बरं म्हणजे उल्लेखनीय कामं सुरू आहेत तुमची. तर ताई मला मुद्दाम विचारायचे, तुमचे पती महादेवजी जाधव यांची आम्ही आज ग्रेट बेडमध्ये मुलाखत घेतली आहे. तर एक पतीबद्दल तुमची काय भूमिका आहे बरं, काय कसं आहे त्यांचा स्वभाव नेमका? माझे पती छान आहेत. छान आहेत. बरं, मला आता मुद्दामून या मुलाखतीच्या अनुषंगाने विचारावं असं वाटेल तुम्हाला की तुमचे पती महादेवजी जाधव हे मागच्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत, राष्ट्रवादीचे ते महत्त्वाचे नेते आहेत, आमदार राहुलजी मोठे साहेब यांचे ते विश्वासू आहेत. तर एक पत्नी म्हणून तुम्ही पतीला म्हणजे महादेव जाधव यांना 10 पैकी किती गुण द्याल? 10 पैकी 10. ही होती ग्रेट बेडमध्ये एक विशेष मुलाखत महादेव कोंडिबा जाधव यांची. जाधव परिवाराला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल रामदास तपसेसह संतोष रोकडे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद. आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी ही जानकारियां मिल पाएं। दोस्तों, इसके कोई पैसे नहीं लगते, इसलिए सब्सक्राइब जरूर